नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्या सर्वांच्याच किचनमध्ये अगदी सहज, स्वस्त उपलब्ध असणारा कांदा, आयुर्वेद शास्त्रामध्ये त्यालाच पलांडू असं म्हटलेलं आहे. हा फक्त जेवणाची चवच वाढवत नाही, तर अनेक औषधी गुणधर्मांनी देखील युक्त आहे. त्यातही जर का कच्चा कांदा तुम्ही खाल्लात, तर त्याचे आरोग्यासाठी अजूनच जास्त फायदे मिळतात. बरेच जण खातही असतील, पण तो कधी, कसा, किती खावा, खाण्याची योग्य पद्धत, प्रमाण माहीत नसतं किंवा काय खाताना काळजी घ्यावी की जेणेकरून कुठलाही त्रास म्हणजे पोटामध्ये गॅसेस किंवा तोंडाला दुर्गंधी येणं हे होणार नाही. आणि अशा योग्य रीतीने खाल्लेल्या कांद्याचे आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी ते 10 अद्भुत फायदे जे शास्त्रामध्ये तर सांगितलेलेच आहेत आणि आता संशोधनातून सुद्धा सिद्ध होत आहेत. तर तेच फायदे कोणते, ही पूर्ण माहिती जी आहे ती आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सर्वांच्याच आरोग्यासाठी अतिशय माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे कुठेही पुढे पुढे न पळवता, स्किप न करता पूर्ण पहा, जेणेकरून आरोग्यासाठी तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. आणि अजून एक छोटीशी विनंती असेल, चॅनेलवर नवीन असाल, अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा, ज्यामुळे आपल्या अशाच आरोग्यविषयक जे माहितीचे व्हिडिओ आहेत ते अगदी मोफतपणे तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. कांदा आयुर्वेदामध्ये पलांडू असं म्हटलेलं आहे, तर त्याचे गुणधर्म सांगताना तो गुरु म्हणजेच पचायला थोडासा जड, स्निग्ध, अनुष्ण म्हणजेच ना जास्त गरम ना जास्त थंड, वातदोष कमी करणारा, परंतु कफ आणि पित्तदोष मात्र थोडासा वाढवणारा. 3-4 प्रकार त्याचे पाहायला मिळतात. हिरवा पातीचा कांदा असेल, पांढरा, लाल. त्यातही जर का तुम्ही हिरवा पातीचा कांदा मिळाला तर तो खाणं हे सर्वात उत्तम सांगितलेलं आहे. कांदा खाण्याआधी 4 महत्त्वाच्या गोष्टी आपल्या सर्वांना माहीत असायलाच हव्यात. सगळ्यात पहिलं म्हणजे त्याचं प्रमाण. दिवसभरामध्ये फक्त एक मध्यम आकाराचा कांदा अर्धा ते जास्तीत जास्त 1 एवढाच खाणं हे योग्य आहे. जास्त प्रमाणामध्ये खाल्ला तर तो त्रासदायक ठरतो. आयुर्वेदामध्ये तो अमेद्य म्हणजेच मेंदूची शक्ती कमी करणारा म्हणून सांगितलेला आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजेच रात्रीच्या वेळेला खाणं टाळावं. रात्रीच्या वेळेला खाल्लात तर त्याच्यानेच गॅसेस, तोंडाला दुर्गंधी येते. यामध्ये ऑर्गॅनिक सल्फर असतं, त्यामुळे त्याला तिखटपणा असतो किंवा त्यावर थोडीशी चिरल्यानंतर काळ्या रंगाची बुरशी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. तर हे सर्व कमी करण्यासाठी म्हणून चिरल्यानंतर तो स्वच्छ धुवून घेणं आवश्यक आहे. होय, आपण म्हणतो की भाज्या चिरल्यानंतर धुवायच्या नसतात, परंतु कांदा हा मात्र त्याला अपवाद आहे. तो स्वच्छ धुवून, खूपच जास्त तिखट असेल तर किमान 5-10 मिनिट तरी पाण्यामध्ये चिरल्यानंतर बुडवून ठेवणं आवश्यक. तिसरं महत्त्वाचं म्हणजे चिरल्यानंतर तो फार काळ ठेवू नये. अगदी फार फार तर तासाभरामध्येच तो वापरला गेला पाहिजे. आजकाल बऱ्याचदा असं होतं की कांदा चिरतात, अर्धा वापरतात, अर्धा फ्रीजमध्ये ठेवतात, 2-3 दिवसानंतर सुद्धा तो वापरला जातो. तर असं केल्यानंतर कांद्यावर फंगस तयार होतं आणि जे की अनेक गंभीर आजारांसाठी कारण ठरू शकतं. हे टाळण्यासाठी एक साधी सोपी पद्धत मी स्वतः देखील तेच करते. 3 आकाराचे कांदे घ्या. एक छोट्या आकाराचे, मध्यम आणि मोठा. जशी गरज आहे तेवढाच कांदा चिरा आणि लगेचच तो वापरा. जेवणानंतर जर का कांदा तुम्ही खाल्लेला असेल तर थोडंसं तोंडाला दुर्गंधी येऊ शकते किंवा त्याचा उग्र वास जाणवतो, तर तो कमी करण्यासाठी मुखवास म्हणजे बडीशेप, तीळ भाजून किंवा ओवा हे नक्की जवळ ठेवा आणि त्याचा वापर करा. अशा योग्य रीतीने, योग्य प्रमाणात जर का तुम्ही कच्चा कांदा रोजच्या रोज खाल्लात तर त्याचे अनेक फायदे शरीराला मिळतात. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजेच पचन सुधारतं, रुची म्हणजे जेवणाची चव देखील वाढवतं. फायबर्स यामध्ये भरपूर असतात, त्यामुळे पोट व्यवस्थित साफ व्हायला मदत होते. त्यामुळेच मूळव्याध, ग्रहणी, IBS असे आजार असतील तर याचा आवर्जून वापर करा. दुसरं महत्त्वाचं म्हणजेच हृदयाची शक्ती वाढवतं, पूर्ण शरीरालाच बल देतो. त्यामुळे पुरुषांनी तर याचा आवर्जून समावेश करावा. त्याचंही एक महत्त्वाचं कारण आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. आजकाल अगदी कुठल्याही वयामध्ये अचानक हार्ट अटॅक येण्याचं, त्यामुळे मृत्यू ओढवण्याचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे. तर ते टाळण्यासाठी हा जो आपला साधा सोपा देशी उपाय आहे तो करणं कधीही फायद्याचंच ठरतं. तिसरा अतिशय महत्त्वाचा फायदा म्हणजेच हाय बीपी साठी. आजकाल घरामध्ये एका तरी व्यक्तीला हाय बीपीचा त्रास असतो, तर हा नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी आहारामध्ये या कच्च्या कांद्याचं सेवन करणं हे अतिशय उपयुक्त मानलेलं आहे.
पुढचा महत्त्वाचा फायदा म्हणजेच शुगर पेशंटसाठी, डायबिटीससाठी एक रिसर्च होतोय, आता अभ्यास होतोय, की ज्यानुसार भारतामध्ये शुगर पेशंटची संख्या इतकी झपाट्याने वाढते की 2050 पर्यंत डायबिटीसची राजधानी म्हणून भारत ओळखला जाईल. तर एवढ्या जास्त प्रमाणात हे वाढतंय आणि आपण आपले हे जे पारंपरिक पदार्थ होते ते आपल्या खाण्यातून त्याचा विसर आपल्याला पडत चाललेला आहे. तर अशा ह्या सर्व पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा. कच्चा कांदा नियमितपणे आहारामध्ये घ्या, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहील, लघवी देखील व्यवस्थितपणे साफ होईल. पाचवा महत्त्वाचा फायदा म्हणजे अँटी प्लेटलेट ॲक्शन सांगितलेली आहे. म्हणजे रक्ताच्या गुठळ्या होऊ देत नाही, रक्तातील बॅड कोलेस्टेरॉल कमी केलं जातं. त्यामुळे सर्वच शरीरातील अवयवांना रक्त पुरवठा व्यवस्थितपणे होऊन आपला हार्ट असेल किंवा मेंदू असेल याच्याशी संबंधित अनेक गंभीर आजार, हार्ट अटॅक, स्ट्रोक, पॅरालिसिस यांचा धोका आपल्याला निश्चितच या साध्या सोप्या उपायाने कमी करता येतो. सहावा महत्त्वाचा फायदा म्हणजेच हा आयुर्वेदामध्ये केवलम वातहरम म्हणजे वाताला हरवणारा असा सांगितलेला आहे. यामध्ये कॅल्शियम, झिंक, फॉस्फरस, मॅंगनीज ही खनिज भरपूर प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे हाडांचा जो ठिसूळपणा, आजकाल अगदी कमी वयामध्ये हाडं ठिसूळ होऊन संधिवात असेल किंवा कुठल्याही प्रकारची सांध्यांची दुखणी, गृध्रसी, सायटिका पेन जे असेल त्यामध्ये उपयुक्त आहे. तसेच अँटी इन्फ्लमेटरी ॲक्शन म्हणजे शरीरावर कुठेही वेदना, सूज असेल तर ती सुद्धा कमी करण्याची ताकद या कांद्यामध्ये आहे. अगदी आपला पारंपरिक उपाय जो की जुने लोक करायचे सुद्धा, की याचं पोटीस बांधणं, कांदा जो आहे तो थोडासा किसून किंवा त्याच्या चकत्या गरम करून त्या ज्या ठिकाणी दुखतंय, सूज आहे त्या ठिकाणी बांधायच्या, ती त्वरित कमी यायची. किंवा कर्णशूल आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि जुने लोक सुद्धा हा उपाय करायचे. कान दुखत असेल, इन्फेक्शन सुद्धा झालेलं असेल तरी फक्त 2-3 थेंब कांद्याचा रस कानामध्ये टाकला तरी देखील त्वरित आराम मिळायचा. सातवा महत्त्वाचा फायदा म्हणजेच यामध्ये कोलॅजिन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे इम्युनिटी वाढते. आपल्या त्वचेवर जे म्हणजे सुरकुत्या असतील किंवा डाग असतील तर ते लवकर येत नाहीत. केस सुद्धा मुळापासून मजबूत, दाट होतात. म्हणजे यासाठी कुठलीही महागडी क्रीम्स, केमिकल युक्त कॉस्मेटिक्स वापरण्यापेक्षा हा जो नैसर्गिक उपाय आहे, जो जेवणाची चवही वाढवतो आणि आपल्या सौंदर्यासाठी सुद्धा अतिशय चांगला मानलेला आहे, तर तो नक्कीच आहारामध्ये समाविष्ट करा. आठवा अतिशय महत्त्वाचा फायदा पुरुषांसाठी सुद्धा जो आयुर्वेदामध्ये देखील वर्णन केलेला आहे, तर तो वृक्ष सांगितलेला आहे. म्हणजे शुक्राणूंची संख्या, कामेच्छा कमी असेल, कमजोरी, अशक्तपणा असेल तर अशा वेळेला याचं सेवन हे खूप फायद्याचं ठरतं. स्त्रियांमध्ये सुद्धा मासिक पाळीच्या वेळेला खूप वेदना होत असतील, ज्या की मुख्यतः वातामुळे असतात, तर हा वात कमी करतो. त्यामुळे याचं सेवन, तसंच योनीमध्ये कोरडेपणा, योनी शुष्कता की ज्यामुळे कामेच्छा, सेक्शुअल डिझायर कमी होते, तर अशामध्ये सुद्धा याचा खूप फायदा होतो. महत्त्वाचा फायदा म्हणजे यामध्ये आयर्न असतो. त्यामुळे रक्ताचं प्रमाण वाढवण्यासाठी, रक्तातील हिमोग्लोबिन कमी आजकाल बऱ्याच पेशंटचं झालेलं असतं, तर अशांसाठी सुद्धा कच्चा कांदा खाणं हे खूप उपयुक्त ठरतं. आणि 10वा शेवटचा पण अतिशय महत्त्वाचा असा फायदा म्हणजेच अँटी कॅन्सरस प्रॉपर्टी. म्हणजे यामध्ये फ्लॅवेनॉइड, सल्फर भरपूर प्रमाणामध्ये असतं, की ज्यामुळे आत्ता जरी तुम्हाला कॅन्सर नसेल तरी भविष्यामध्ये कॅन्सर होण्याचा धोका निश्चितच कमी केला जातो. ज्यांना ऑलरेडी कॅन्सर झालेला आहे अशा पेशंट्समध्ये सुद्धा किमोथेरपी जरी सुरू असेल तरी सुद्धा आहार खूप महत्त्वाचा ठरतो. आणि आहारामध्ये सॅलड म्हणून असं हे कच्च्या कांद्याचं सेवन हे खूप उपयुक्त सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे भरपूर त्यांना फायदा झालेला आहे. तर हे सर्व फायदे आहेतच, परंतु तरी सुद्धा कांदा हा थोडंसं पित्त वाढवतो. त्यामुळे ज्यांना खूपच जास्त पित्ताचा त्रास आहे किंवा अमेद्य सांगितलेला आहे, म्हणजे मुळातच मेंदूची कमजोरी ज्यांना आहे, कच्चा कांदा आहे तो थोडासा कमी प्रमाणामध्ये खावा किंवा टाळलात तरी देखील चालेल. नक्कीच आजपासून तुमच्या आहारामध्ये याचं सेवन करायला सुरू करा. नेहमी निरोगी आणि आनंदी राहा. आजची माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तुमच्या जवळच्या मित्र, नातेवाईकांना आवर्जून शेअर करा. कारण औषधाशिवाय नेहमी निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा नेहमी उद्देश असतो. तीच माहिती अजून पाहायला आवडत असेल तर खाली जे सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे आणि शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे, बेल आयकॉन, ते देखील प्रेस करा. जी माहिती तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचेल. आता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.